Hello students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome back in our free education channel English Master. Dear students, आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 11वीचं समाजशास्त्राचं जे पुस्तक आहे, इयत्ता 11वीचं जे समाजशास्त्राचं पुस्तक आहे त्याच्यातला धडा क्रमांक 1 समाजशास्त्राचा परिचय हा लेसन अभ्यासणार आहोत. सो या पाठाला सुरुवात करूयात. I have divided this lesson into 4 parts students because हा लेंथी लेसन आहे आणि आपण याला 3 ते 4 पार्ट्स मध्ये डिवाइड करून लर्न केलं तर आपला 15 मिनिट्स इच सेशन हा कव्हर अप होऊन जाईल. सो चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि इथे सबस्क्राईबचं बटन आहे त्याला प्रेस करून सबस्क्राईब करा. सो स्टुडंट्स, लेट स्टार्ट फॉर टुडेज सेशन. आज आपण पॉइंट नंबर 1.1 समाजशास्त्र याची व्याख्या आणि स्वरूप, त्यानंतर 1.2 आहे समाजशास्त्राचा उगम आणि व्याप्ती आणि 1.3 दिस इज रिलेटेड विथ समाजशास्त्राचे महत्त्व. सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण 1.1 ला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर प्रस्तावना आपण पाहूयात की पहिल्या प्रकरणामध्ये आपण समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा कशी आहे हे शिकणार आहोत. म्हणजे हे जे पहिलं प्रकरण आहे याच्यामध्ये समाजशास्त्र ही सुद्धा एक स्वतंत्र विद्याशाखा आहे याबद्दल आपण नॉलेज गेन करणार आहोत. समाजशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती याचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा हाच या प्रकरणाचा उद्देश आहे. आता बघा, युरोपमधील 18व्या आणि 19व्या शतकातील सामाजिक, बौद्धिक परिस्थिती आणि समाजशास्त्राचा उगम यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न या प्रकरणात केला गेला आहे. म्हणजे या प्रकरणामध्ये युरोपमधील 18व्या आणि 19व्या शतकामध्ये जी सामाजिक आणि बौद्धिक परिस्थिती होती आणि समाजशास्त्राचा उगम कसा झाला यांचा कसा परस्पर संबंध हे आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे एक विद्याशाखा म्हणून समाजशास्त्राचा उगम युरोपमध्ये झाला. जर परीक्षेत प्रश्न आला, एका वाक्यात उत्तर लिहा की एक विद्याशाखा म्हणून समाजशास्त्राचा उगम कुठे झाला, तर युरोपमध्ये झाला, असं उत्तर तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. सो मी याला स्टार करते, तुम्ही लिहून घ्या. समाजशास्त्र एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून 19व्या शतकाच्या मध्यात उदयास आली आणि समाजशास्त्राच्या उदयानंतर मानवी समाजाचा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन बदलला. समाजशास्त्र हे एक स्वतंत्र ओळख असलेले नवीन सामाजिक शास्त्र म्हणून उदयाला आले. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट याच्यामध्ये म्हणजे कोणत्या शतकात, कितव्या शतकात उदयात आला समाजशास्त्र एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून, तर 19व्या शतकामध्ये. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत त्याला मी हायलाइट करते, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि त्याचा अभ्यास करा. तर आता समाजशास्त्र प्रामुख्याने मानवी समाजाचा अभ्यास करते म्हणून समाजाचे शास्त्र अशी त्याची ओळख निर्माण झाली. समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे जे समाजाचा अभ्यास करते, मानवी समाजाचा अभ्यास करते. त्याची स्वतंत्र ओळख आहे म्हणूनच आज जगात सर्वत्र समाजशास्त्राचे महत्त्व आणि व्यावहारिक उपयुक्तता निर्विवादपणे मान्य होत आहे. समाजशास्त्रामध्ये मुख्यत्वे करून कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो, तर मानवी जीवन आणि मानवी क्रिया यांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. आता मानवी समाजाचा जो उदय आहे, त्याच्यानंतर जो मानवी समाजाचा विकास आहे आणि मानवी समाजाची संरचना आणि जी कार्य आहेत यांच्या अभ्यासाला महत्त्व दिले जाते. सामाजिक जीवनातील विविध घटकांमधील जे परस्पर संबंध आहेत आणि परस्परावलंबनाचा विचार समाजशास्त्र करते. म्हणजे समाजशास्त्र हे समाजातील स्थिरता, त्यानंतर परिवर्तन, उत्क्रांती आणि क्रांती या घटकांवरही प्रकाश टाकते. तर विद्यार्थ्यांनो, की समाजशास्त्र हे स्वतंत्र सामाजिक शास्त्र तर आहेच, परंतु सामाजिक घटनांचा शास्त्रीय अभ्यास सुद्धा करते. थोडक्यात हे एक सामाजिक संबंध आणि सामाजिक वर्तनाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. ओके, जिथे जिथे मी अंडरलाईन केले ते तुम्ही नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. दीज आर द इम्पॉर्टंट पॉइंट्स. आता आपण सुरुवात करूया. मुद्दा क्रमांक 1.1 समाजशास्त्राची व्याख्या आणि स्वरूप आपण आज अभ्यासणार आहोत. समाजशास्त्र हे समाजाचे शास्त्र असून यात सामाजिक संबंध आणि मानवी समाजाचा अभ्यास केला जातो. तसेच सामाजिक संबंध, त्याचे प्रकार, विविधता, सामाजिक समूह, सामाजिक संरचना, सामाजिक दर्जा, सामाजिक नियमने, सामाजिक समस्या, समाजाचे बदलते स्वरूप इत्यादी अनेक गोष्टींचा अभ्यास यामध्ये केला जातो. समाजशास्त्र म्हणजे काय? परीक्षेला जर प्रश्न आला समाजशास्त्र म्हणजे काय, तर या प्रश्नाचे अत्यंत साधे आणि सोपे उत्तर तुम्ही असे लिहाल की समाजशास्त्र म्हणजे समाजात राहणाऱ्या माणसांचा अभ्यास किंवा समाजशास्त्र म्हणजे सामाजिक घटनांचा शास्त्रीय अभ्यास. तर हे तुमचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे आन्सर शीट मध्ये. समाजशास्त्र म्हणजे काय, तर तुम्ही काय लिहाल उत्तर? समाजशास्त्र म्हणजे समाजात राहणाऱ्या माणसांचा अभ्यास किंवा सामाजिक घटनांचा शास्त्रीय अभ्यास. आता समाजशास्त्राची अचूक व्याख्या समजावून घेण्यासाठी आपल्याला समाजशास्त्र या शब्दाची व्युत्पत्ती म्हणजे त्याचा जो उगम आहे तो कुठे झाला हे समजून घ्यावा लागेल.
तर याचा जो इतिहास आहे की फ्रेंच तत्ववेत्ता ऑगस्ट कॉम्ट यांना समाजशास्त्राचा जनक म्हणून संबोधले जाते. परीक्षेला 101% तुम्हाला प्रश्न येणार, तर याला मी डबल स्टार करते. ओके, एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा पॉइंट आहे की समाजशास्त्राचा जनक म्हणून कोणास संबोधले जाते, तर फ्रेंच तत्ववेत्ता ऑगस्ट कॉम्ट याला समाजशास्त्राचा जनक म्हणून संबोधले जाते. आता इथे बघा, समाजशास्त्राला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सोशिओलॉजी. हा इंग्रजी शब्द 1839 मध्ये प्रथम वापरल्याचे श्रेय ऑगस्ट कॉम्ट यांना दिले जाते. त्यांनी पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला. आता हा जो पॉइंट आहे की ऑगस्ट कॉम्ट आणि त्यांनी लिहिलेला ग्रंथ, हे तुम्हाला मॅच द पेअर्स जोड्या लावामध्ये येईल, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ऑगस्ट कॉम्ट यांनी पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाच्या 4थ्या आवृत्तीत त्यांनी प्रथम समाजशास्त्र ही संज्ञा वापरली, म्हणून ऑगस्ट कॉम्ट यांना समाजशास्त्राचा जनक म्हणतात. आता इथे बघा, लॅटिन भाषेतील सोशल आणि लोगोस या शब्दांपासून सोशिओलॉजी ही संज्ञा तयार झाली. सोसियस म्हणजे सहकारी किंवा सहयोगी आणि कालांतराने सोशियस हा शब्द समाज या अर्थाने वापरला जाऊ लागला. लोगोस म्हणजे शास्त्र किंवा अभ्यास, म्हणजे समाजशास्त्राचा शब्दशः अर्थ समाजाचे शास्त्र असा होतो. आता सुरुवातीला ऑगस्ट कॉम्ट यांनी या शास्त्रात सामाजिक पदार्थ विज्ञान ही संज्ञा वापरली आणि नंतर त्याला समाजशास्त्र हे नाव त्यांनी दिले. म्हणजे त्यांनी सामाजिक घटनांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे समाजशास्त्र हे नवीन शास्त्र शोधले. तर या टॉपिक मध्ये महत्वाचं म्हणजेच काय की ऑगस्ट कॉम्ट हे याचे कोण आहेत? जनक आहेत. त्यांनी पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत. आता याच्या ज्या व्याख्या वेगवेगळ्या झाल्या की ऑगस्ट कॉम्ट यांनी केलेली व्याख्या काय आहे समाजशास्त्राची, तर सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र, ही व्याख्या कोणी केली आहे? ऑगस्ट कॉम्ट यांनी. जॉर्ज सिमेल काय म्हणतात, तर समाजशास्त्र हे मानवी आंतरसंबंधांच्या स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. ही व्याख्या जॉर्ज सिमेल यांनी केलेली आहे. आणि ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये जी याची व्याख्या आहे, तर ती आहे समाजशास्त्र म्हणजे मानवी समाजाचा विकास, संरचना आणि कार्य यांचा अभ्यास होय. तर या तीनही व्याख्या लक्षात घ्या. या तीनही वाक्यांचे जेव्हा तुम्ही विश्लेषण करता तेव्हा आपल्या असे लक्षात येते की बहुतेक समाजशास्त्रज्ञांच्या मते सामाजिक संबंध आणि सामाजिक घटना, आता इथे बघा, सामाजिक संबंध आणि सामाजिक घटना हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय. समाजशास्त्र आणि त्याचा अभ्यास विषय यांचे स्वरूप हे अत्यंत व्यापक आणि गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे समाजशास्त्राची एक सर्वसामान्य अशी व्याख्या करता येत नाही. तरी देखील वरील व्याख्यांवरून सामान्यपणे पुढील 3 मुद्दे आपल्या लक्षात येतात की वरील ज्या 3 व्याख्या आपण पाहिल्या त्याच्यामध्ये समाजशास्त्राचा शास्त्रीय स्वरूपावर भर दिला आहे. त्यानंतर या व्याख्यांमध्ये मानव आणि समाज यांच्यातील संबंधांवर भर दिलाय आणि या व्याख्यांवरून असे स्पष्ट होते की समाजशास्त्र हे गुंतागुंतीचे शास्त्र असून सामाजिक शास्त्रांपेक्षा वेगळे आहे. तर या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता समाजशास्त्रीय कल्पना विस्तार म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, की इथे तुम्हाला तुमच्या नॉलेजसाठी की समुद्रातील माशांना सागरी जीवशास्त्र किंवा समुद्र लहरींबाबत काही समज असते का? बहुधा नाही, म्हणजे त्यांना तर काही समजत नाही. परंतु बऱ्याच जणांचं या माशांसारखंच असतं. ज्या समाजात आपण राहत असतो, जिथे ज्यातल्या संस्कृतीच्या आपण पाईक असतो, त्याची नीट समज आपल्याकडे नसतेच. म्हणजे आपल्या भोवतालच्या परिस्थितीचं आकलन होण्यासाठी सामान्य ज्ञानाच्या पलीकडे जाऊन सखोल विचार करणं अत्यंत गरजेचं आणि आवश्यक आहे. आपल्या ज्या दैनंदिन गरजा आहेत किंवा जे आपल्या दैनंदिन जीवन आपण जगतो, त्याचा अर्थ हा चांगल्या प्रकारे समजण्यासाठी समाजशास्त्रीय कल्पना विस्तार हे एक अतिशय उपयुक्त साधन आहे. 1959 मध्ये सिराईट यांनी द सोशिओलॉजिकल इमॅजिनेशन हे पुस्तक लिहिले. आता यांच्या मते ज्यांच्याकडे उत्तम प्रकारचे समाजशास्त्रीय ज्ञान असते त्यांच्याकडे एक खास वैचारिक दृष्टी ही असते. म्हणजे त्यांचा वैचारिक दृष्टिकोन असतो, ते विचार करतात. म्हणजे या समाजशास्त्रीय कल्पना विस्ताराच्या दृष्टीमुळे व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक जीवन, बघा, समाजशास्त्रीय कल्पना विस्ताराच्या दृष्टीमुळे जे व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक जीवन आहे याच्यातला जो परस्पर संबंध आहे तो चांगल्या प्रकारे समजतो. म्हणजेच सिराईट मिल्स यांच्या मते आपल्या व्यक्तिगत समस्यांचे आकलन होण्याबरोबरच त्यांना सामाजिक संदर्भ लावून त्या सोडवण्यासाठी लागणारा कृतिशील दृष्टिकोन हा समाजशास्त्रीय कल्पना विस्तारामुळे आपल्याला मिळतो. समाजशास्त्राचे जे हे स्वरूप आहे विद्यार्थ्यांनो, तर याच्यामध्ये समाजशास्त्र ही एक ज्ञानशाखा असून मानवाचे सामाजिक जीवन आणि समाजाचे विस्तृत ज्ञान देते. आता 1.1 मधला 1.1.2 म्हणजे समाजशास्त्राचे स्वरूप आपण इथे लर्न करणार आहोत. तर याच्यामध्ये ही एक ज्ञानशाखा आहे, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामध्ये मानवाचे सामाजिक जीवन आणि समाजाचे विस्तृत ज्ञान आपल्याला समाजशास्त्र ही ज्ञानशाखा देते.
आणि हे इतर सामाजिक शास्त्रांपेक्षा अनेक बाबतीत वेगळे आहे. समाजशास्त्र म्हणजे याचे स्वरूप समजून घेण्यासाठी आपल्याला कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत? एक म्हणजे समाजशास्त्र हे एक अनुभवधिष्ठित विज्ञान आहे. जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला 2 मार्कांसाठी किंवा 4 मार्कांसाठी समाजशास्त्राचे स्वरूप स्पष्ट करा, तर तुम्ही पहिल्यांदा मुद्दा काय लिहाल? समाजशास्त्र ही एक ज्ञानशाखा असून ती मानवाचे सामाजिक जीवन आणि समाजाचे विस्तृत ज्ञान देते. हा एक पॉइंट तुम्ही लिहिला. त्याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही पुढचा जो मुद्दा आहे पॉइंट नंबर 1 की समाजशास्त्र एक अनुभवाधिष्ठित विज्ञान आहे. हे कसं एक्सप्लेन करायचं की समाजशास्त्रामध्ये सामाजिक तथ्यांचा अभ्यास आणि विश्लेषण हे वैज्ञानिक पद्धतीच्या सहाय्याने केले जाते. आणि हे शास्त्र केवळ आराम खुर्चीत बसून केलेल्या तात्विक चिंतन किंवा विचारांवर आधारित नाही, तर याच्यासाठी निरीक्षण, प्रयोग, परीक्षण अशा वैज्ञानिक प्रक्रियांच्या माध्यमातून समाजशास्त्राचे नियम मांडले जातात. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर अनुभवाधिष्ठितता हे समाजशास्त्राचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. वन लाइनर क्वेश्चन पण येतो किंवा गाळलेल्या जागा येईल किंवा याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करताना हे उपयोगी होईल. अनुभवाधिष्ठिततावाद म्हणजे काय याचं एक्सप्लेन करूया की या वैचारिक दृष्टिकोनानुसार मानवी ज्ञान हे अनुभवाच्या आधारेच साध्य करता येते. म्हणजे अनुभवाधिष्ठिततावादानुसार ज्ञान जे आहे ते संशोधकांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असते. आता याच्यातला दुसरा मुद्दा आहे की समाजशास्त्र हे एक सैद्धांतिक आणि उपयोजित काय आहे? विज्ञान आहे. आता समाजशास्त्रीय सिद्धांतांची निर्मिती आणि विकास अत्यंत पद्धतशीरपणे झालेला आहे. म्हणजे जुन्या सिद्धांतांचे परीक्षण करणे आणि नवीन सिद्धांतांची निर्मिती करणे ही प्रक्रिया तर सातत्याने सुरू असते. मग समाजशास्त्र काय करतं? हे एक शुद्ध सैद्धांतिक शास्त्र म्हणून ओळखले जात होते. परंतु आता मात्र समाजशास्त्र हे केवळ एक सैद्धांतिक शास्त्र राहिलेले नाहीये विद्यार्थ्यांनो. तर समाजशास्त्राच्या विविध शाखा या सामाजिक ज्ञानाच्या उपयोजनावर आधारलेल्या असून समाजात मोठा उपयोग होत आहे. म्हणजेच काय तर समाजशास्त्र हे शुद्ध विज्ञान आहे, तसेच ते एक उपयोजित विज्ञान आहे. हा मुद्दा तुम्हाला उत्तर पत्रिकेत लिहिणं अपेक्षित आहे. तिसरा मुद्दा काय लिहायचा आहे विद्यार्थ्यांनो स्वरूप स्पष्ट करताना की समाजशास्त्र हे तथ्यांवर आधारित विज्ञान आहे. याला तुम्ही कसं एक्सप्लेन कराल? समाजशास्त्राचा उद्देश हा समाजातील सत्य घटनांचा शोध घेणे हा आहे. जर वन लाइनर क्वेश्चन आला की समाजशास्त्राचा उद्देश काय ते लिहा, तर समाजशास्त्राचा उद्देश हा समाजातील सत्य घटनांचा शोध घेणे आहे. इथे तुम्हाला 1 मार्क मिळू शकतो. आणि स्वरूप स्पष्ट करताना सुद्धा तुम्ही समाजशास्त्र तथ्यांवर आधारित विज्ञान आहे याचं एक्सप्लेनेशन देताना हा पॉइंट लिहा. समाजात जे जसे घडते तसा त्याचा अभ्यास केला जातो. म्हणजे समाजात काय असले पाहिजे यापेक्षा काय आहे याचा विचार समाजशास्त्रात केला जातो. म्हणजेच काही ते उदाहरणाने तुम्हाला स्पष्ट केले की समाजशास्त्रात समाजातील संघटनात्मक किंवा विघटनात्मक घटकांचा अभ्यास केला जातो, नैतिक अनैतिक घटकांचाही अभ्यास केला जातो. चौथा तुम्ही पॉइंट काय लिहाल स्वरूपामध्ये की समाजशास्त्र हे समग्र विज्ञान आहे. कसे आहे? समग्र. म्हणजेच समाजशास्त्र संपूर्ण समाजाचा अभ्यास करते म्हणून त्याला समग्र विज्ञान. आणि याच समाजातील फक्त एखाद्या विशिष्ट भागाचाच अभ्यास केला जात नाही, तर सामाजिक जीवनाच्या सगळ्याच पैलूंचा अभ्यास केला जातो म्हणून समाजशास्त्र हे समग्र विज्ञान आहे. हा चौथा पॉइंट इथे आपण एक्सप्लेन करून घेतलाय. आता इथे बघा विद्यार्थ्यांनो आपण 1.2 म्हणजे समाजशास्त्राचा जो उदय आहे आणि व्याप्ती आहे या मुद्द्याला सुरुवात करूयात. याच्यामध्ये समाजशास्त्राचा उदय प्रथम अभ्यासूयात. तर समाजशास्त्राच्या उदयाची प्रक्रिया समजावून घेण्यासाठी आपल्याला समाज आणि त्या काळातील विचार यातील संबंध जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे प्रत्येक कालखंडातील सामाजिक परिस्थिती आणि त्यात निर्माण होणारे विचार यांच्यामध्ये संबंध असतो आणि त्या काळात त्याचा प्रभाव असतो. म्हणजेच काय तर त्यांच्यामध्ये सुसूत्रता असते. आता सुरुवातीच्या काळातील समाजशास्त्रज्ञांनी या कल्पना किंवा विचार केला त्यांचे मूळ हे युरोपातील सामाजिक परिस्थितीमध्ये दिसून येते. हे लक्षात घ्या की युरोपमधील फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांती ह्या ज्या 2 महत्त्वाच्या घटना आहेत, युरोपमधली फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांती, याच्यामुळे जे प्रचंड आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिवर्तन झाले त्यातूनच समाजशास्त्राचा एक शास्त्रीय विद्याशाखा म्हणून उदय झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे या बदलांच्या कालखंडाला युरोपमधील प्रबोधनाचा कालखंड असे म्हटले जाते. युरोपमधील प्रबोधनाचा कालखंड कशास म्हटले जाते? तर तुम्ही उत्तर काय लिहाल की युरोपमध्ये फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीमुळे जे प्रचंड आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिवर्तन झाले त्यातून समाजशास्त्राचा एक शास्त्रीय विद्याशाखा म्हणून उदय झालेला आपल्याला दिसतो. आणि या बदलांच्या कालखंडालाच काय म्हणतात? युरोपमधील प्रबोधनाचा कालखंड. कारण याच काळात 18व्या शतकातील फ्रेंच तत्ववेत्त्यांच्या विचारांना मूर्त आणि प्रकट रूप प्राप्त
झाले. प्रबोधन काळात पारंपरिक विचार प्रक्रियेत टोकाचे बदल तर झाले, पण विचार करण्याच्या आणि वास्तवाकडे पाहण्याच्या नवीन पद्धती तेव्हा पुढे आल्या. म्हणजे फक्त विचार करायचा का? तर नाही, तर त्या विचारांना वास्तविक जीवनामध्ये अंमलात आणण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर केला पाहिजे, त्या पद्धती सुद्धा म्हणजे विचार करून पुढे आणण्याचा बदल चालू झाला. म्हणजे जीवनातील प्रत्येकच गोष्टीकडे व्यक्ती नवीन दृष्टिकोनातून बघू लागल्या. वैज्ञानिक आणि विवेकवादी विचारांना प्रबोधन काळामध्ये महत्त्व प्राप्त झाले. फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांती या ज्या दोन महत्त्वाच्या घटना आहेत युरोपातल्या, त्याच्यामुळे जी वैज्ञानिक आणि व्यावसायिक क्रांती निर्माण झाली, त्यातूनच एक नवीन दृष्टिकोन झाला आणि याच्यातूनच समाजशास्त्राचा उदय झाला. आता प्रबोधनाचा कालखंड सुद्धा महत्वाचा आहे. प्रबोधन काळावर जर प्रश्न आला तर प्रबोधन काळ म्हणजे युरोपीय विचारांचा असा कालखंड की ज्यात कारणमीमांसा, अनुभव, धार्मिक आणि पारंपरिक अधिकारांना आव्हान दिले गेले आणि त्यातूनच धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी आणि लोकशाही मूल्य असणारा समाज निर्माण झाला. तुम्ही हे एवढं उत्तर लिहिलं तरी तुम्हाला आन्सर मिळून मार्क्स मिळतील. म्हणजेच प्रबोधन काळामध्ये बौद्धिक घटकांमुळे प्रत्यक्षवादी आणि विज्ञानवादी, तर्कशुद्ध, विवेकवादी आणि शास्त्रीय विचारांना महत्त्व प्राप्त झाले आणि त्यांनी कार्यकारण संबंधांवर भर दिला. या बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंतांमध्ये प्रामुख्याने थॉमस हॉब्स, जॉन लॉक, रुसो, मॉन्टेस्क्यू, फ्रान्सिस बेकन, सिसेरो, मॅकियावली इत्यादी विचारवंतांचा समावेश करता येतो. आता विद्यार्थ्यांनो, महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय की जी औद्योगिक क्रांती आहे आणि जी फ्रेंच राज्य क्रांती आहे, बरोबर, या दोन महत्वाच्या घटना आहेत. जुन्या युरोपातील प्रत्येक गोष्टीला आव्हान उभे केले आणि याच्यामुळे काय झालं, वर्गांची पुनर्रचना झाली. जुनी वर्ग व्यवस्था मागे टाकून नवीन वर्ग व्यवस्था निर्माण झाली. धर्माला आव्हान केलं त्यांनी, म्हणून धर्माला आव्हान निर्माण झाले. धर्माचे महत्व कमी होऊ लागले. कौटुंबिक संरचना, मूल्य बदलली. महिलांच्या स्थानात बदल होऊ लागला. राजेशाही नष्ट होऊन लोकशाहीचा उदय झाला. धर्म, समुदाय, सत्ता आणि संपत्ती व समाजाची संकल्पना देखील बदलली. या सर्वातनं काय झालं की निर्माण झालेल्या ज्या सामाजिक परिस्थितीतून समाजशास्त्राचा उदय कसा झाला हे आपण आता पाहूया. की सामाजिक जी परिस्थिती होती आणि व्यावसायिक आणि वैज्ञानिक जी क्रांती झाली, त्यानंतर बौद्धिक शक्तींचा जो प्रभाव आहे, औद्योगिक आणि फ्रेंच राज्यक्रांती, या सर्व घटनांच्या परिणामांमुळे काय झालं, युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झालं आणि त्यातूनच समाजशास्त्राचा काय झाला, उदय झाला. तर हे सगळे मुद्दे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी आपण पहिला पार्ट असा या प्रकारे प्रिपेअर केलेला आहे. सेकंड पार्ट मध्ये आपण 1.2 समाजशास्त्राचा उगम आणि व्याप्ती कंटिन्यू करणार आहोत आणि त्यानंतर थर्ड पार्ट मध्ये आपण समाजशास्त्राचे महत्त्व आणि जमलंच तर फोर्थ पार्ट सुद्धा आपण याचा बनवूयात, जर लेक्चर जास्त लेंदी होत असेल तर लवकरच भेटूयात नवीन लेक्चर मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच, टेक केअर, डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आवर चॅनल अँड बाय बाय.